स्वाती सुरेश साळे, मुक्काम पोस्ट कापसाळ, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. मी जय हनुमान स्वयंसहायता समूहाची अध्यक्ष आहे. जय हनुमान स्वयंसहायता समूह हा एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे. त्याचे मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघा गरुडशी प्रभाग संघाला जोडलेला आहे, त्याचीसुद्धा मी सदस्य आहे. आणि CRP म्हणून गावामध्ये कार्यरत आहे. आणि VMPचे सुद्धा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत VMPचे प्रशिक्षक म्हणून चिपळूण तालुक्यामध्ये आहे. तर जर माझी ओळख सांगायची म्हटली तर मी 2010ला सदस्य झाले. 2010ला सदस्य झाल्यानंतर मी सुरुवातीला गावामध्ये महिला मंडळ स्थापन केलं, जे वाडीतल्या महिला एकत्र करून एक हळदी कुंकूसारखं किंवा आमच्या गावात जे हनुमान मंदिर आहे त्याच्या खाण्याचं वगैरे आपण करायचं या हेतूने मी महिला मंडळ स्थापन केलं. त्याच वेळी दरम्यान मी सदस्य म्हणून ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आल्यानंतर माझ्या अंगामध्ये पूर्वीपासूनच जरा समाजसेवेची झुळूक होतीच. त्या अनुषंगाने मी गावातील सर्व महिलांना एकत्र केलं. प्रत्येक वाडी वस्तीला 4 ते 5 प्रभावशाली महिला एकत्र घेऊन मी गाव समिती स्थापन केली. गाव समितीच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम राबवले. आणि त्याच दरम्यान मला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार सर्वात प्रथम प्राप्त झाला 2013ला. आणि गाव समिती स्थापन झाल्यानंतर हे 5 वर्ष पंचवार्षिक अहवालसुद्धा मी केलं, जे आमच्या ह्या पंचवार्षिक अहवालामध्ये बऱ्यापैकी म्हणजे खूप नाही पण निदान 10 कामांपैकी 2 कामं तरी नक्कीच याच्यामध्ये आलेली आहे. असा आमचा गाव समितीचा अहवाल आहे पंचवार्षिक. त्याच अनुषंगानं त्यानंतर 2017ला उमेद अभियान आलं. उमेद अभियानाअंतर्गत आम्ही आमचा समूह जो बचत गट होता तो समूहात स्वयंसहायता समूहात रूपांतर करून ग्रामसंघात म्हणजे गाव समितीचं ग्रामसंघात रूपांतर केलेलं. आणि त्या ग्रामसंघातून आम्हाला वेगवेगळ्या त्याला निधी असतो. त्या निधी अनुषंगानं आमचं ग्रामसंघाला बऱ्याच निधी मिळालेल्या आहेत. त्या दरम्यान मी ग्रामसंघाचे सुद्धा अध्यक्ष होते. आणि अध्यक्षेच्या दरम्यान आमच्या गावाला जवळजवळ सुरुवातीचा निधी जो स्टार्टअप निधी असतो तो 75,000 मिळालेला आहे. त्याच्यानंतर PM-APMचेच आम्हाला CIF 9,60,000 मिळालेले आहे. PM-APMचा 8,80,000 मिळालेले आहे. VIRF 75,000. आणि जे समूहानं खेळतं भांडवल आरब म्हणून मिळतं ते 4,20,000. परसबागेसाठी 36,000 आलेले आहेत. तसेच न्यूट्रिशन गार्डन म्हणून एक तो चिपळूण तालुक्यातून जो पहिल्यांदा आलेला तो आमच्याच गावाला कोकण मिळालेला आहे पहिला, त्याचे 30,000 मिळालेले आहेत. अशाच वेगवेगळ्या निधी म्हणजे जवळजवळ 24 ते 25 लाख निधी नुसता आमच्या एका विवोला मिळालेला आहे. आणि त्याचा उपयोग जो आमचा ग्रामसंघाचं नावच एकता आहे, नावाप्रमाणेच तो एकी दर्शवणार आहे. कोणताही सदस्य जरी अध्यक्ष झाला तरी त्याचं कधीही मी खुर्चीत आहे आणि माझं मान मोठा आहे असं म्हणणारा कोणीच नाही आहे. जे आहे ते सगळ्यांचं आहे, सगळ्यांचा विचार करूनच करतात. त्याच्यामुळे एवढा निधी येऊनसुद्धा कधीही आमच्यात मतभेद होत नाही आणि कधी होणारसुद्धा नाहीत याचीसुद्धा गॅरंटी आहे. आज पूर्ण 12-13 वर्ष झाली आमचा गाव एकत्र आहे. गाव समितीच्या माध्यमातून म्हणा, आता विवोच्या माध्यमातून म्हणा. पण जर का एक मेसेज पडला तर कोणतीही महिला त्याला विरोध करत नाही, त्याचा आदर करूनच त्याप्रमाणे वागते. म्हणूनच आमचा गाव कापसाळ प्रभागामध्ये नक्कीच श्रेष्ठ आहे, गावामध्ये सुद्धा. आणि कोणत्याही कारणं असू दे, जो सगळ्यात पहिला कोणता करेल ते एकता ग्रामसंघ, म्हणजे एवढं नक्कीच आम्ही ते मिळवलेलं आहे. आणि माझं म्हणाल तर म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच मी समाजसेवेची आवड असल्यामुळे मी खूप काही म्हणजे अवॉर्ड मला खूप मिळाले. महिला लोक आयोग, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आत्ता अहिल्याबाई होळकर, ते यमुनाबाई खेळ ट्रस्ट म्हणून एक, ती रत्नागिरीतून फक्त एकच जिल्ह्यातून एक महिला निवडली जाते आणि तो पण मान मला मिळालेला आहे. त्याचाच मला अभिमान आहे. आता ह्याची दखल खरं तर मी तर कधी कुठे दिलेलीच नाही आहे, पण हे समोरून अवॉर्ड मिळालेले आहे. तसंच एक आता 8 मार्चला श्री हॉस्पिटलमधून मिळालेलं आहे महिला 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त. आता अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला. तसंच गेल्या वर्षी प्रभाग संघातून श्रेष्ठ CRP म्हणजे उत्कृष्ट CRP म्हणून मला अवॉर्ड मिळालेला आहे.
तसंच आमच्या समूहाला खूप आव्हान मिळालेले आहेत. एक राजमाता जिजाऊ पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. माझ्या समूहानं नागपूरमध्ये, रत्नागिरीत, मुंबईत सगळ्यात जिथे जिथे सरस लागेल तिथे स्टॉलला भाग घेऊन उत्कृष्ट नियोजन करून नफा मिळवून आलेले आहेत. तसे इथेसुद्धा प्रत्येक म्हणजे सीझन वाईज की आज नवरात्र आहे तर नवरात्रात काय जाणार तर लाडू, त्या लाडूचे स्टॉल लावून आम्ही त्याचा उद्योग करतो. गणपतीत कंट्या, अगरबत्ती, धूप, कापूस ह्या गोष्टी करतो. तसेच तिळाचे लाडू, इतर लाडू, समजा आता एखादा कुठे फंक्शन आहे 4 दिवसाचं तर तिथे वडापावचं सेंटर लावून कुठेही असं कोणत्याही ठिकाणी जर आमचं लावायचं म्हटलं तर आमचा समूह नेहमी हरेरीला भाग घेतो आणि सगळ्यात एक नंबर आहे. आता मी छोटीशी एक झलक दाखवते की माझं जे मिळालेलं आहे ते यमुनाबाई फेअर ट्रस्ट रत्नागिरी हेच मानपत्र मिळालेलं आहे. ह्या मानपत्रामध्ये माझी अगदी माहेरपासून सासरपर्यंत सगळ्यांचा उल्लेख आहे की खरंच माझ्या माहेरची सुद्धा लोक या अवॉर्डला आली होती आणि खरंच धन्य झाली. हे कुक्कुटपालनचं मी प्रशिक्षण घेतलं, स्टार रोजगार, स्वयंरोजगार. आतासुद्धा माझे कुक्कुटपालन आहे. सकाळी तुम्हाला मी दाखवलेलीच आहे, म्हणजे ते सुद्धा माझं चालू आहे. हे आहे सन्मानपत्र CSRमधून 8 मार्चला मिळालेलं यंदाच्या. हे रौप्य महोत्सव म्हणून एक ह्या कार्यक्रमाला आम्ही भाग घेतलेला आहे. 75वा वर्धापन दिन, घटना दुरुस्ती ह्यासाठी सुद्धा आम्ही भाग घेतलेला आहे. हे नागपूर महालक्ष्मी सरस नागपूरचं आहे. हे नागपूरला आम्ही स्टॉल लावलेले होते. स्वाती साळवी आणि श्यामल कदम. हे श्यामल कदम हे आमच्या परिवर्तन संस्थेच्या मुख्य आहेत आणि ह्यांच्या थ्रूच मी आता घडलेली आहे. हे जे काय आमचं करविता जे कोण असतील तर हे श्यामल कदम आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही आता इथपर्यंत पोचलेलो. हे मला वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये उत्कृष्ट CRP म्हणून मिळालेलं हे सन्मानपत्र आहे. हे आहे प्रवक्ता म्हणून. सीमांतिनी एक संघटना आहे महिलांची चिपळूण तालुक्याची. त्या चिपळूण तालुक्यात आता मी अध्यक्ष आहे आणि सुरुवातीला मी प्रवक्ता होते. हे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटरीज हे मिळालेलं आहे मला. ते रौप्य महोत्सवाला गेले होते ना त्याच वेळेस हे मिळालेलं आहे. आणि हे कॅश्यूचं मी प्रशिक्षण घेतलं त्याचं हे. त्याचप्रमाणे विकास ट्रस्ट हे अध्यक्ष सीमांतिनी महिला संघटनेचं आहे, त्या गोष्टीचं आहे. हे प्रमाणपत्र आहे पंचायत समितीतून मिळालेलं. अजून पंचायत समितीतून मला ते सन्मानपत्र पण मिळालेलं आहे. हे गरुड शेत प्रभाग संघातून मिळालेलं आहे प्रशस्तीपत्र. तसंच हे यमुनाबाई ट्रस्ट अंतर्गत मिळालेलं आहे पत्र. हे पौष्टिक तृणधान्य दिन सेंद्रिय, म्हणजे हे स्टॉल लावून कृषीवाल्यांचा स्टॉल लावून आम्ही नाचणीचे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये मिळालेले आहे. हे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार समूहाला मिळालं. हे नोंदणी आत्मा अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र आहे ते. हे कोकण सरस चिपळूणला झालं आहे. हे गणपतीपुळ्याचं आहे कोकण सरस रत्नागिरीला. तसंच हे रत्नागिरी सरस हे कधीचं आहे 16चं आहे. हे 2017चं आहे रत्नागिरी सरसला स्टॉल लावलेलं. त्याचप्रमाणे हे 19चं आहे रत्नागिरी सरसलाच. हे काही फोटो आहेत. हे महालक्ष्मी सरस आहे. हे काही माझे फोटो आहेत त्याच्यामध्ये, असे खूप आहे.
हे गणपतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावतो ना, त्या पद्धतीत आहे. हे मोर्चाला तिथे सामील झालो होतो आझाद मैदानावर. हे कोरोना काळात आम्ही मास्क म्हणजे जवळजवळ 25,000 मास्क नुसत्या कापसाळातून आम्ही शिवून दिलेले अल्पदरात. 48 कुटुंबांचा फायदासुद्धा झाला. आणि हे मास्क बनवण्यासाठी मी आणि माझी मुलं दोघांनी म्हणजे संपूर्ण बंद असूनसुद्धा त्या दुकानदारांना फोन करून समोरून दरवाजे न उघडता मागून दरवाजे उघडून स्वतः गाडीत पेट्रोल टाकून सर्व महिलांना घरापर्यंत हे मास्क शिवण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे 48 कुटुंबांचं निदान तेवढा उदरनिर्वाह व्हावा. आणि ह्याचे पैसे आम्ही आमच्या समूहातून घातलेले महिलांच्या उपयोगासाठी. हे काही फोटो आहेत. हे आम्ही प्रकाश अहवालन केले तेव्हा DYSP साहेब स्वतः प्रकाशनला होते आमच्या. हे सुद्धा हे अभ्यास ज्येष्ठांनी महिलांना वेगवेगळ्या हे माझ्या परस बघितल्यामुळे आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. ते हे स्टॉल हे महिलांचे उद्योग. हे वेगवेगळ्या प्रकारे पथनाट्य करून महिलांना जनजागृती. की महिलांमध्ये नुसतं मीटिंग करून कंटाळतात. थोडंसं काहीतरी वेगळं केलं तर महिलाही येतात. हे महिलांना मिळाले लोक. हे मसाल्याचा प्रकार एक काळी मिरी आहे. तो आपण भांडी वगैरे नेहमीच देतो, पण त्याच्याऐवजी काळी मिरीची रोपं लावा, वाढवा आणि त्याचं उत्पादन घ्या आणि तुम्ही स्वतःच्या संसाराला हातभार लावा. हा एक चित्र. हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. ही मीटिंग आहे. हे स्टॉलला भेटी दिल्यानंतर हे आमच्या प्रकाशनाच्या वेळेला DYSP साहेब वगैरे. हे पटनाट्य प्रकाशनाच्या वेळेला जात्यावरची ओवी जे लहान म्हणजे पूर्वीचं जे काय वेगवेगळं असेल ते पण महिलांच्या लक्षात येतं ना. आता ते सगळं गेलेलं आहे. हे स्टॉल आहे. शाकाहारी मांसाहारी कोंबडी वडे जे कोकणी स्पेशल आहे. हे बघा यमुनाबाई इथे हे स्टॉल लावलेले आहे आम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे पापड लोणचे. हे कोरोनाचं आहे. कोरोना काळात मास्क बनवून दिलेले. हे पुराच्या वेळेला आम्ही एका रात्रीत सावर्ड्यात जाऊन उपलब्ध धान्य करून दुसऱ्या दिवशी आम्ही पॅकिंग करून वाटप केलेलं. पॅकिंग केलेले पण काही फोटो आहेत तिथे. हे यमुनाबाई ट्रस्ट पुरस्कार ते पेपरमध्ये आलेलं. हा विकासाचा गाडा जेव्हा महिलांना आम्ही शिकवत होते. हे बघा, हे कोरोना काळात पुराच्या वेळेला ते आणलेलं आणि त्यानंतर हे पॅकिंग करून त्यांच्या घरापर्यंत पोचवलेलं. हे ट्रकमधून आणलेलं आणि त्यानंतर हे पॅकिंग करून दुसऱ्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोचवलेलं. तसं जे कोरोना काळात मास्क बनवलेले घरी प्रत्येकाने आणि पंचायत समितीपर्यंत पण त्यांना पोचवलेले. पंचायत समितीचे पण अजून वेगळे फोटो आहेत. हे आहेत, हे मीटिंगचे आहेत. हे भाजीपाल्याचे परस बघितले आहेत. हे काव्या प्रकरण जे महिलेला अन्याय होत असेल तर तिला न्याय मिळवून दिलेला आहे. आता अजूनसुद्धा तिची केस चालू आहे, पण तिला न्याय नक्की मिळाला. कारण तिचं असं प्रकरण दाबून ठेवलेलं होतं की ते काहीच पुरावा नव्हता. तो पुरावा शोधून काढून आम्ही तो प्रकरण वर उघडकीस आणलेलं आहे. हे VM2चं प्रशिक्षण. हे काही दारूबंदी संदर्भात आम्ही पाठलाग केलेला. त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वगैरे घेऊन सापिष्ट कंपनीला धडा शिकवला. म्हणजे कसं त्यांचं पाणी जे प्रदूषित पाणी होतं ते इतकं त्या गावागावाला त्रास होत होतो. त्याप्रमाणे ते सापिष्ट कंपनी बंद पाडण्याच्या मार्गावर अगदी होतं. जीवनदायी विमा योजना ज्या आहेत ते तयार करण्यासाठी लोकांकडून पैसे उकळले जात होते.
ते आम्ही त्याच्यावर हे करून बहिष्कार टाकून सगळ्यांना मोफत द्यायला लावलं. अगदी एकही रुपया न देता मी बनतो कोणाकोणाला. हे दारूबंदीसाठी अग्रिम संघाचे नगराचे निवेदन देताना हे परसबागेचं आहे. ते हे बघा, ही माझीच परसबाग आहे चिपळूणमध्ये. हे मिस्टर आहे. हे रोपटे दिलेले ते. हे माझा पुरस्कार पहिल्यांदा सावित्रीबाई फुले महाराष्ट्र शासन पुरस्कार. सावित्रीबाई फुले. मी महिलांना आरक्षणासोबत संरक्षणाच्या हक्कासाठी आम्ही लावलेलो सापिष्ट कंपनी. गावठी दारूबंदीचा जिल्हाधिकाऱ्यांचा हे यमुनाबाई पुरस्कार. चिपळूण तालुक्यात उदंड झाले बचत गट. हे फोटोचं काम केलं. त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही एक अहवाल सावाय केलेला पंचवार्षिकच, पण ग्रामसंघाचा. तो गाव समितीचा, हा ग्रामसंघाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप काही आहे. अगदी आमचा हायवे म्हणजे शासन केंद्र शासनाला सुद्धा हलवून आम्ही आमचे जे मागण्या आहेत त्या पूर्ण केलेले आहेत. त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे रवींद्र चव्हाण यांना भेट देऊन आम्हाला कशी गरज आहे याची माहिती दिलेली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश सोडले. त्यांनी पाहणी करून कुठे घालायचं ते ठरवलं. आज हे तयार आहे. त्याच्यासाठी खूप आडेवाडे आले, पण त्याचा पाठलाग करून सातत्य ठेवून आम्ही ते फलित घेतले. आम्ही महिलांना जरी हळदी कुंकू घातला तरी भेटवस्तू म्हणून काहीतरी आगळं वेगळंच जातं. जसं तुम्ही आता मागे बघितलं की इथे रोपटं दिलेलं आहे, त्याच पद्धतीत त्यावर्षी आम्ही ही डायरी दिलेली आहे, जी महिलांना खूप योग्य आहे. एवढी छोटीशी डायरी असल्यामुळे कुठेही पर्समध्ये राहते. आणि जिथे जिथे कोण अधिकारी माहिती देते ते त्याच्यात टिप्पणी करून त्यांच्यापर्यंत ते कायमचे बरोबर आहे. नुसतं ऐकून राहत नाही, पण लिखाण केलं तर नक्की कधीतरी बघायला मिळेल. हा एकमेव हेतू आहे. धन्यवाद. बरं झालं काय? पटोला बनके कन्ना दे विच पिपल पत्तियां पाही चूड़ा खनके पंठन के मुटियारा आया पटोला बनके कन्ना दे विच पिपल पत्तियां पाही चूड़ा खनके मेरे सोने वे माई मेरा किथे नहीं हो दिल लगना मेरे सोने माही मेरा कितने नहीं हो दिल लगना तेरा इंतजार है कहाँ करार है तेरी आस ही दिल को बेशुमार है. So baby pull me closer in the backseat of your Rover that I know you can't afford. Write that tattoo on your shoulder. Pull the sheets right off the corner of the mattress that you stole from your roommate back in Boulder. We ain't ever getting older. Stay a little longer with me, baby. Won't you stay a little longer with me, baby? Won't you stay a little longer with me? चलो जी यार साफ साफ कहता हूँ इतनी सी बात है मुझे तुझसे प्यार है. I want you to know that it's our time, you and me from the
चाहे दुख हो चाहे सुख हो दिल ने तुझको ही पुकारा तूने हमको है बनाया तूने हमको है सवारा जहाँ को तो रब का है हमें तेरा है सहारा बस तेरा साथ हो चाहे जो बात हो बस तेरा साथ हो चाहे जो बात हो तेरे कहने से कर जाएंगे ये तबीरा इसको क्या कहते हैं? इसको क्या कहते हैं? मुर्गा मुर्गी नहीं, फिर इस पे कुक पालन, हाँ कुक पालन, कुक्कुट पालन। कुकुट पालन। अच्छा, बहुत बढ़िया। ऐसा है, हम मिस्टर बहनी को बताती है ना, ये करो वो करो, हाँ, फिर हम ही कुछ नहीं करते हो, हमको क्या बताएंगे, क्या होता है, कितना बिल्कुल। फायदा होता है, कितना नुकसान होता है, हाँ। क्या करके क्या होगा, हम्म, हमें ही पता नहीं तो उनको क्या बताएंगे। इसीलिए पहले हम करेंगे फिर दूसरे को बताएंगे। जी। आप कितने साल से हो एसएचजी में? बहुत 10-12, मेरा पहला एसएचजी 2010 में था। हाँ। 12 को हमने पैसा बांट लिया और 12 में नाबार्ड होता है ना, हाँ हाँ उससे एसएचजी निकाला हाँ। और यही अभी है। हाँ। फिर उमेद को ज्वाइन किया 17 में। अच्छा, 17 में उमेद आया ना हमारे यहाँ। ओके। फिर आप कब सीआरपी बने थे? 17 में 2017 में। वो भी मेरे को, मैं तो सीआर, मुझे उधर मीटिंग थी ना, वर्दी में राउंड था ना, हाँ हाँ उस मीटिंग में मैं उपलब्ध भी नहीं थी। हाँ। मैं मायके गई थी, मेरे पिताजी है ना, वो ऑफ हो गए। हाँ। और 10वां होता है ना, उत्तरा कार्य, तुम्हें क्या, तुम्हारे यहाँ का क्या कहते हैं मेरे को आप मराठी में बोल सकते हो क्योंकि हमारा यहाँ पे इसके एसएचजी के अंदर मराठी जानते हो ये बहनें बहुत सारे हैं। आप उन सबको आदर्श महिला बन जाओगे। आप खेती भी करते हो, मैं सुबह उठ के देखा आप सुबह सुबह ही खेत पे चले गए, अब आई हो और मुर्गी पालन करने यहाँ पे आ गई। खेती भी है और ओना अरे धूप में होता है ना, हाँ बारिश में खेती भात की होती है हाँ और धूप में उन्हाळ्यात नवंबर से हाँ मई महीने तक ये भाजीपाला होता है। ओके। एक खेत में बारिश होती है तो होता है, उगाता नहीं कुछ भी, हाँ हाँ सिर्फ भात ही होता है। चावल चावल की खेती। हाँ। ये पूरा खेत आपका ही है? और आज इधर पीछे है ना, हाँ। उधर गए थे सुबह। अच्छा, ये सब खेती है हम ऑर्गेनाइज करते हैं, रासायनिक खेती नहीं। ऑर्गेनिक एग्रीकल्चर। जी। आएंगे नीचे। हाँ बिल्कुल आएंगे। ये सर्कल से पंचायत समिति का आदेश है ना, हाँ ये सर्कल बना के करना, हाँ ये पार्ट
7 पार्ट। अच्छा। A7 A7 ऐसा। और यहाँ भाजी वर्गीय, यहाँ फल वर्गीय, यहाँ वेल वर्गीय, ऐसा होता है। ये अभी सूख गया है। ये चाय की पत्ती मालूम है ना, जी। चाय की पत्ती। ये बैंगन देखो छोटे छोटे है और लगे है झाड़ पे। हाँ। योरा योरा बहुत अच्छा है। ऑर्गेनिक खेती, यहाँ पास में खेती में ऑर्गेनिक करो, मतलब फसल उगाओ और घर पे बनाने का सब फ्रेश सब्जियाँ। हाँ फ्रेश सब्जियाँ। ये देखो ये राउंड सर्किल बनी हुई है। नहीं राउंड नहीं, ये खेत में डाला है ना ऑर्गेनिक का, ये शेन के ये हाँ गोबर हाँ वही है ये। 1 साल पुराना होता है ना, और खेत में डालने से अच्छा फल मिलता है। ज़मीन मजबूत हो जाती है, अच्छा खेती फल मिलती है। सुपर। और वो आम का है और ये चीकू का। हाँ रत्नागिरी का आपूस आम, हाँ और वही का है। ये वाली चीकू का है। ये है वो पपनीस बनता है, लगता है पपनीस मालूम है? पपनीस नहीं पता। और वो नारियल का पेड़ है और ये चीकू आम पेरू। हाँ उसमें वो डालते हैं ना, हाँ उसका पेड़ है। अच्छा हाँ पता है सुपारी, सुपारी। हाँ उसको सुपारी ही बोलते हैं, है ना? पान के अंदर जो रखते हैं उसका पेड़ है ये। अच्छा का है पेड़ है। ऐसे मेरे को कुछ काम नहीं होता तो ये करके रखती हूँ। अरे वाह यूज एंड थ्रो। सुपर। ये कोकम का हाँ और वो भी ये प्लास्टिक ग्लास के अंदर हाँ। ये जो फेंका हुआ पी के फेंक दिया। ये देखो मैं ऐसे ला के रखती हूँ, हाँ फिर कभी ये देखो ये भी लगाने का है। हाँ देखा है ना, ये भी लगाने ये का भी है है, ये लगाना हाँ। है ये सारे। हाँ करते सुपर बहुत बढ़िया। ये कड़ी पत्ता, ये हल्दी है ना, हाँ, ये हल्दी बहुत अच्छा। अरे वाह अब तो कमाल करते हैं घर पे ही। ये सारे फूल का है। ये मिर्ची है। ये मिर्ची का। ये वो क्या बोलते हैं इसका नाम? एलोवेरा। ये वाला ये कहते हैं नहीं। तेरा या आलू, हाँ आलू वो का पत्ता कहते हैं ना। हाँ वैसे ये एक सब्जी का है, हाँ सब्जी पकाने वाला। इसमें जैसे आलू होता है वैसे ही होती है। इसको क्या कहते हैं हिंदी में? एक बात कहते हैं आलू का पत्ता ही कहते हैं। अच्छा ये है एलोवेरा, ये जानती हूँ मैं। बहुत बढ़िया। घर पे इतने सारे
बोल. हां, कदाचित माझा विचार आहे, मग जर यायला उशीर झाला तर खरं जाणार होते काल. ते आमचे साहेब गेले फिरायला. आज सुरत जाणार आहे फिरायला. हाय, 4ची आहे ग मीटिंग. 4ची आहे मीटिंग. हो, 5 ये 5:30 डाला पर्यंत हुआ मोकळे होतोय. है. हो, नीम किती 3 नींबू वाजता? नींबू. मीच उन्हातून येत नाहीत म्हणून 4चा घेतलाय. काय नाही, तू खालून वेळेत आलीस तर वेळेत इथली जमा हाक मारू. मग काय तिकडच्या दोघी येणार आहे मागून खाता. हां, ते पण आहे प्रॉब्लेम. काय करायचं म्हणजे आपण इथे येऊ तेव्हा ठरवूया काय ते. काकींना विचारू आम्ही. मग नाही, देवळात घेतो ना, त्याच्यामुळे चर्चाच होणार. काकींना मी विचारते आणि मग सांगते. ओके. नको बाई. हे देखो. ये साग सब्जी है. पाला की अच्छा. पाला सब्जी. हम्म. ये ये बैंगन. सब ये, हाँ ये बैंगन है. अरे वाह. ये देखो, ये बहुत ये हम्म. फूल में है, कलियों में है. वो नींबू का है. वो नींबू का. हाँ वो सुपारी बोली ना अभी हाँ, पान में हाँ. रख के, हाँ. वही है. ये वही. क्या ये वाली है. हाँ, बहुत बढ़िया. अंदर चले. माझं नाव स्वाती सुरेश साळे, मुक्काम पोस्ट कापसाळ, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. मी जय हनुमान स्वयंसहायता समूहाची अध्यक्ष आहे. जय हनुमान स्वयंसहायता समूह हा एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे. त्याची मी सदस्य आहे. एकता ग्रामसंघा गरुडशी प्रभाग संघाला जोडलेला आहे, त्याचीसुद्धा मी सदस्य आहे. आणि CRP म्हणून गावामध्ये कार्यरत आहे. आणि VMPची सुद्धा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत VMPचे प्रशिक्षक म्हणून चिपळूण तालुक्यामध्ये आहे. तर जर माझी ओळख सांगायची म्हटली तर मी 2010ला सदस्य झाले. 2010ला सदस्य झाल्यानंतर मी सुरुवातीला गावामध्ये महिला मंडळ स्थापन केलं, जे वाडीतल्या महिला एकत्र करून एक हळदी कुंकूसारखं किंवा आमच्या गावात जे हनुमान मंदिर आहे त्याच्या खाण्याचं वगैरे आपण करायचं ह्या हेतूने मी महिला मंडळ स्थापन केलं. त्याच वेळी दरम्यान मी सदस्य म्हणून ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आल्यानंतर माझ्या अंगामध्ये पूर्वीपासूनच जरा समाजसेवेची झुळूक होतीच. त्या अनुषंगाने मी गावातील सर्व महिलांना एकत्र केलं. प्रत्येक वाडी वस्तीतल्या 4 ते 5 प्रभावशाली महिला एकत्र घेऊन मी गाव समिती स्थापन केली. गाव समितीच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम राबवले आणि त्याच दरम्यान मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार सर्वात प्रथम प्राप्त झाला 2013ला. आणि गाव समिती स्थापन झाल्यानंतर हे 5 वर्ष पंचवार्षिक अहवालसुद्धा मी केलं, जे आमच्या ह्या पंचवार्षिक अहवालामध्ये बऱ्यापैकी म्हणजे खूप नाही पण निदान 10 कामांपैकी 2 कामं तरी नक्कीच याच्यामध्ये आलेली आहे. असा आमचा गाव समितीचा अहवाल आहे पंचवार्षिक. त्याच अनुषंगानं त्यानंतर 2017ला उमेद अभियान आलं. उमेद अभियानाअंतर्गत आम्ही आमचा समूह जो बचत गट होता तो समूहात स्वयंसहायता समूहात रूपांतर करून ग्रामसंघात म्हणजे गाव समितीचं ग्रामसंघात रूपांतर केलेलं. आणि त्या ग्रामसंघातून आम्हाला वेगवेगळ्या त्याला निधी असतो. त्या निधी अनुषंगानं आमचं ग्रामसंघाला बऱ्याच निधी मिळालेल्या आहेत. त्या दरम्यान मी ग्रामसंघाचे सुद्धा अध्यक्ष होते आणि अध्यक्षेच्या दरम्यान आमच्या गावाला जवळजवळ सुरुवातीचा निधी जो स्टार्टअप निधी असतो तो 75,000 मिळालेला आहे. त्याच्यानंतर PM FEMचेच आम्हाला CIF 9,60,000 मिळालेलं आहे.
PM-APMचा 8,80,000 मिळालेले आहेत. VIRF 75,000 आणि जे समूहानं खेळतं भांडवल आरब म्हणून मिळतं ते 4,20,000. परसबागेसाठी 36,000 आलेले आहेत. तसेच न्यूट्रिशन गार्डन म्हणून एक तो चिपळूण तालुक्यातून जो पहिल्यांदा आलेला तो आमच्याच गावाला तो पण मिळालेला आहे पहिला, त्याचे 30,000 मिळालेले आहेत. अशाच वेगवेगळ्या निधी म्हणजे जवळजवळ 24 ते 25 लाख निधी नुसता आमच्या एका विवोला मिळालेला आहे. आणि त्याचा उपयोग आमचा ग्रामसंघाचं नावच एकता आहे, नावाप्रमाणेच एकी दर्शवण्यात आहे. कोणताही सदस्य जरी अध्यक्ष झाला तरी त्याचं कधीही मी खुर्चीत आहे आणि माझं मान मोठा आहे असं म्हणणारा कोणीच नाही आहे. जे आहे ते सगळ्यांचं आहे, सगळ्यांचा विचार करूनच करतात. त्याच्यामुळे एवढा निधी येऊनसुद्धा कधीही आमच्यात मतभेद होत नाहीत आणि कधी होणारसुद्धा नाहीत याचीसुद्धा गॅरंटी आहे. आज पूर्ण 12-13 वर्ष झाली आमचा गाव एकत्र आहे. गाव समितीच्या माध्यमातून म्हणा, आता विवोच्या माध्यमातून म्हणा. पण जर का एक मेसेज पडला तर कोणतीही महिला त्याला विरोध करत नाही, त्याचा आदर करूनच त्याप्रमाणे वागते. म्हणूनच आमचा गाव कापसा प्रभागामध्ये नक्कीच श्रेष्ठ आहे, गावामध्ये सुद्धा. आणि कोणत्याही कामं असू दे, जो सगळ्यात पहिला कोणता करेल ते एकता गाव सुद्धा, म्हणजे एवढं नक्कीच आम्ही ते मिळवलेलं आहे. आणि माझं म्हणाल तर म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच मी समाजसेवेची आवड असल्यामुळे मी खूप काही म्हणजे अवॉर्ड मला खूप मिळाले. महिला लोक आयोग, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आत्ता अहिल्याबाई होळकर, ते यमुनाबाई खैर ट्रस्ट म्हणून एक, ती रत्नागिरीतून फक्त एकच जिल्ह्यातून एक महिला निवडली जाते आणि तो पण मान मला मिळालेला आहे, त्याचाच मला अभिमान आहे. आता ह्याची दखल खरं तर मी तर कधी कुठे दिलेलीच नाही आहे, पण हे समोरून अवॉर्ड मिळालेले आहे. तसंच एक आता 8 मार्चला श्री हॉस्पिटलमधून मिळालेलं आहे महिला 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त. आता अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला. तसंच गेल्या वर्षी प्रभाग संघातून श्रेष्ठ CRP म्हणजे उत्कृष्ट CRP म्हणून मला अवॉर्ड मिळालेला आहे. तसंच आमच्या समूहाला खूप अवॉर्ड मिळालेले आहेत. एक राजमाता जिजाऊ पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. माझ्या समूहानं नागपूरमध्ये, रत्नागिरीत, मुंबईत सगळ्यात जिथे जिथे सदस्य लागेल तिथे स्टॉलला भाग घेऊन उत्कृष्ट नियोजन करून नफा मिळवून आलेले आहेत. तसे इथेसुद्धा प्रत्येक म्हणजे सीझन वाईज की आज नवरात्र आहे तर नवरात्रीत काय जाणार तर लाडू, मग त्या लाडूचे स्टॉल लावून आम्ही त्याचा उपयोग करतो. गणपतीत कंट्या, अगरबत्ती, धूप, कापूस ह्या गोष्टी करतो. तसेच तिळाचे लाडू, इतर लाडू. समजा आता एखादा कुठे फंक्शन आहे 4 दिवसाचं तर तिथे वडापावचं सेंटर लावून कुठेही असं कोणत्याही ठिकाणी जर आमचं लावायचं म्हटलं तर आमचा समूह नेहमी हरेरीला भाग घेतो आणि सगळ्यात एक नंबर आहे. आता मी छोटीशी एक झलक दाखवते की माझं जे मिळालेलं आहे ते यमुनाबाई खैर ट्रस्ट रत्नागिरी हेच मानपत्र मिळालेलं आहे. ह्या मानपत्रामध्ये माझी अगदी माहेरपासून सासरपर्यंत सगळ्यांचा उल्लेख आहे की खरंच माझ्या माहेरची सुद्धा लोक या अवॉर्डला आली होती आणि खरंच धन्य झाली. हे कुक्कुटपालनचं मी प्रशिक्षण घेतलं, स्टार रोजगार, स्वयंरोजगार. आतासुद्धा माझे कुक्कुटपालन आहे, सकाळी तुम्हाला मी दाखवलेलीच आहे, म्हणजे ते सुद्धा माझं चालू आहे. हे आहे सन्मानपत्र श्री हॉस्पिटलमधून 8 मार्चला मिळालेलं यंदाच्या. हे रौप्य महोत्सव म्हणून एक ह्या कार्यक्रमाला आम्ही भाग घेतलेला आहे. 75वा वर्धापन दिन, घटना दुरुस्ती ह्यासाठी सुद्धा आम्ही भाग घेतलेला आहे. हे नागपूर महालक्ष्मी नागपूरचं आहे. हे नागपूरला आम्ही स्टॉल लावलेले होते. स्वाती साळवी आणि श्यामल कदम. हे श्यामल कदम हे आमच्या परिवर्तन संस्थेच्या मुख्य आहेत आणि ह्यांच्या थ्रूच मी आता घडलेली आहे. हे जे काय आमचं करविता जे कोण असतील तर हे श्यामल कदम आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही आता इथपर्यंत पोचलेलो. हे मला वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये उत्कृष्ट CRP म्हणून मिळालेलं हे सन्मानपत्र आहे. हे आहे प्रवक्ता म्हणून. सीमांती एक संघटना आहे महिलांची,
चिपळूण तालुक्याचे. त्या चिपळूण तालुक्यात आता मी अध्यक्ष आहे आणि सुरुवातीला मी प्रवक्ता होते. हे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटरीज. हे मिळालेलं आहे मला. ते रोपे महोत्सवाला गेले होते ना, त्याच वेळेस हे मिळालेलं आहे. ओके. आणि हे कॅश्यूचं मी प्रशिक्षण घेतलं, त्याचं हे. त्याचप्रमाणे ग्राम विकास ट्रस्ट. हे अध्यक्ष सीमांतिनी महिला संघटनेचं आहे, त्या गोष्टीचं आहे. हे प्रमाणपत्र आहे पंचायत समितीतून मिळालेलं. अजून पंचायत समितीतून मला ते सन्मानपत्र पण मिळालेलं आहे. हे गरुडशेठ प्रभाग संघातून मिळालेलं आहे प्रशस्तीपत्र. तसंच हे यमुनाबाई ट्रस्ट अंतर्गत मिळालेलं एक पत्र. हे पौष्टिक तृणधान्य दिन सेंद्रिय, म्हणजे हे स्टॉल लावून, कृषीवाल्यांचा स्टॉल लावून आम्ही नाचणीचे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये मिळालेले आहे. हे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार समूहाला मिळालं. हे नोंदणी आत्मा अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र आहे ते. हे कोकण सरस चिपळूणला झालं आहे. हे गणपतीपुळ्याचं आहे कोकण सरस रत्नागिरीला. तसंच हे रत्नागिरी सरस, सॉरी हे कधीचं आहे, 16चं आहे. हे 2017चं आहे रत्नागिरी सरसला स्टॉल लावलेलं. त्याचप्रमाणे हे 19चं आहे रत्नागिरी सरसलाच. हे काही फोटो आहेत. हे महालक्ष्मी सरस आहे. हे काही माझे फोटो आहेत त्याच्यामध्ये, असे खूप आहे. गणपतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावतो ना, त्या पद्धतीत आहे. हे मोर्चाला तिथे सामील झालो होतो आझाद मैदानावर. हे कोरोना काळात आम्ही मास्क, म्हणजे जवळजवळ 25,000 मास्क नुसत्या कापसाळातून आम्ही शिवून दिलेले अल्पदरात. 48 कुटुंबांचा फायदासुद्धा झाला. आणि हे मास्क बनवण्यासाठी मी आणि माझी मुलं दोघांनी, म्हणजे संपूर्ण बंद असूनसुद्धा त्या दुकानदारांना फोन करून समोरून दरवाजे न उघडता मागून दरवाजे उघडून स्वतः गाडीत पेट्रोल टाकून सर्व महिलांना घरापर्यंत हे मास्क शिवण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे 48 कुटुंबांचं निदान तेवढा उदरनिर्वाह व्हावा. आणि ह्याचे पैसे आम्ही आमच्या समूहातून घातलेले महिलांच्या उपयोगासाठी. हे काही फोटो आहेत. हे आम्ही प्रकाश अहवालन केले तेव्हा DYSP साहेब स्वतः प्रकाशनला होते आमच्या. हे सुद्धा हे अभ्यास ज्येष्ठांनी महिलांना वेगवेगळ्या हे माझ्या परस बघितल्यामुळे आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत ते. हे स्टॉल हे महिलांचे उद्योग. हे वेगवेगळ्या प्रकारे पथनाट्य करून महिलांना जनजागृती, की महिलांमध्ये नुसतं मीटिंग करून कंटाळतात. थोडंसं काहीतरी वेगळं केलं तर महिलाही येतात. हे महिलांना मिळाले रोपटे. हे मसाल्याचा प्रकार एक काळी मिरी आहे, तो आपण भांडी वगैरे नेहमीच देतो, पण त्याच्याऐवजी काळी मिरीची रोपं लावा, वाढवा आणि त्याचं उत्पादन घ्या आणि तुम्ही स्वतःच्या संसाराला हातभार लावा. हा एक चित्र. हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. हे मीटिंग आहे. हे स्टॉलला भेटी दिल्यानंतर हे आमच्या प्रकाशनाच्या वेळेला DYSP साहेब वगैरे. हे पटनाट्य प्रकाशनाच्या वेळेला जात्यावरची ओवी, जे लहान म्हणजे पूर्वीचं जे काय वेगवेगळं असेल ते पण महिलांच्या लक्षात येतं ना. आता ते सगळं गेलेलं आहे. हे स्टॉल आहे. शाकाहारी मांसाहारी कोंबडी वडे, जे कोकणी स्पेशल आहे.
हे बघा यमुनाबाई पुरस्कार. हे स्टॉल लावलेले आहे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पापड लोणचे. हे कोरोनाचं आहे, कोरोना काळात मास्क बनवून दिलेले. हे पुराच्या वेळेला आम्ही एका रात्रीत सावर्ड्यात जाऊन उपलब्ध धान्य करून दुसऱ्या दिवशी आम्ही पॅकिंग करून वाटप केलेलं. पॅकिंग केलेले पण काही फोटो आहेत तिथे. हे यमुनाबाई ट्रस्ट पुरस्कार ते पेपरमध्ये आलेलं. हा विकासाचा गाडा जेव्हा महिलांना आम्ही शिकवत होते. हे बघा हे कोरोना काळात पुराच्या वेळेला ते आणलेलं आणि त्यानंतर हे पॅकिंग करून त्यांच्या घरापर्यंत पोचवलेलं. हे ट्रकमधून आणलेलं आणि त्यानंतर हे पॅकिंग करून दुसऱ्या दिवशी त्यांच्यापर्यंत पोचवलेलं. तसंच जे कोरोना काळात मास्क बनवलेले घरी प्रत्येकाने आणि पंचायत समितीपर्यंत पण त्यांना पोचवलेले. पंचायत समितीचे पण अजून वेगळे फोटो आहेत. हे आहेत मीटिंगचे. हे भाजीपाल्याचे परसबागेतले. हे काव्या प्रकरण, जे महिलेला अन्याय होत असेल तर तिला न्याय मिळवून दिलेला आहे. आता अजून सुद्धा तिची केस चालू आहे पण तिला न्याय नक्की मिळाला, कारण तिचं असं प्रकरण दाबून ठेवलेलं होतं की ते काहीच पुरावा नव्हता. तो पुरावा शोधून काढून आम्ही तो प्रकरण वर उघडकीस आणलेलं आहे. हे VM2चं प्रशिक्षण. हे काही दारूबंदी संदर्भात आम्ही पाठलाग केलेला. त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांची बैठक वगैरे घेऊन सापिष्ट कंपनीला धडा शिकवला. म्हणजे कसं त्यांचं पाणी जे प्रदूषित पाणी होतं ते इतर त्या गावागावाला त्रास होत होतं. त्याप्रमाणे ते सापिष्ट कंपनी बंद पाडण्याच्या मार्गावर अगदी होती. जीवनदायी विमा योजना ज्या आहेत ते तयार करण्यासाठी लोकांकडून पैसे उकळले जात होते. ते आम्ही त्याच्यावर हे करून बहिष्कार टाकून सगळ्यांना मोफत द्यायला लावलं. अगदी एकही रुपये न घेता नाही कोणाकडून. हे दारूबंदीसाठी अग्रिम संघाचे नगराचे निवेदन देताना हे परसबागेचं आहे. ते बघा, ही माझीच परसबाग आहे चिपळूणमध्ये. हे मिस्टर आहे. हे रोपटे दिलेले ते. हे माझा पुरस्कार पहिल्यांदा सावित्रीबाई फुले महाराष्ट्र शासन पुरस्कार. सावित्रीबाई फुले. मी महिलांना आरक्षणासोबत संरक्षणाच्या हक्कासाठी आम्ही धावलेलो. सापिष्ट कंपनी गावठी दारूबंदीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह. हे यमुनाबाई पुरस्कार. चिपळूण तालुक्यात उदंड झाले बचत गट. हे फोटोसुद्धा आमचं. त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही एक अहवाल सावाय केलेला पंचवार्षिकच, पण ग्रामसंघाचा. तो गाव समितीचा, हा ग्रामसंघाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप काही आहे. अगदी आमच्या हायवे म्हणजे शासन केंद्र शासनालासुद्धा हलवून आम्ही आमचे जे मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे रवींद्र चव्हाण यांना भेट देऊन आम्हाला कशी गरज आहे याची माहिती दिलेली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश सोडले. त्यांनी पाहणी करून कुठे घालायचं ते ठरवलं. आज हे तयार आहे. त्याच्यासाठी खूप आडेवाडे आले पण त्याचा पाठलाग करून सातत्य ठेवून आम्ही ते फलीचं घेतलं. आम्ही महिलांना जरी हळदी कुंकू घातला तरी भेटवस्तू म्हणून काहीतरी आगळं वेगळंच जातं. जसं तुम्ही आता मागे बघितलं की इथे रोपटं दिलेलं आहे, त्याच पद्धतीत यावर्षी आम्ही ही डायरी दिलेली आहे जी महिलांना खूप उपयोगी आहे. एवढी छोटीशी डायरी असल्यामुळे कुठेही पर्समध्ये राहते आणि जिथे जिथे कोण अधिकारी माहिती देते ते त्याच्यात टिप्पणी करून त्यांच्यापर्यंत ते कायमचे बरोबर राहील. नुसतं ऐकून राहत नाही पण लिखाण केलं तर नक्की कधीतरी बघायला मिळेल. हा एकमेव हेतू आहे. धन्यवाद. बरं झालं काय